घरात सगळं मस्त चालू होतं. हळूहळू का होईना शेरू आणि सायलीची गट्टी होत होती. अर्जुन पण त्याच्या कामात बिझी होता. आजी काही दिवसांसाठी गावी गेल्या होत्या लहान काकांकडे. आदी आणि अभयचे हॉस्पिटल पण चालू झाले होते. आज सायली बऱ्याच दिवसानंतर कॉलेजला जाणार होती. तिचं आवरून ती कॉलेजला जाते. तिला कॉलेजला यायला उशीर झाला होता, म्हणून ती पूनमची वाट बघत गार्डनमध्ये बसलेली होती. तोच विराजचं तिच्याकडे लक्ष जातं. तो तिच्याजवळ जातो आणि तिला विचारतो, सायली इथे काय करते? सायली त्याच्याकडे बघून स्माईल करत म्हणते, नाही, सहज बसले आहे, आणि मोबाईलमध्ये पाहायला लागते. सायलीला त्याच्याशी बोलायचं नसतं, पण तो जात नाही आहे हे बघून ती तिचा मोबाईल पाहत असते. विराज तिच्याशी काही ना काही विषय काढून बोलायचा प्रयत्न करत असतो. विराज मुद्द्यावर येत सायलीला म्हणतो, सायली तू मला खूप आवडते, माझं प्रपोजलचा स्वीकार करशील का? तिच्यासमोर गुडघ्यावर बसत तो विचारतो. त्याच्या बोलण्याने सायली तर गडबडून जाते. त्याच्याकडे पाहते. विराज तुला समजतं आहे का तू काय बोलतोय ते? सायली मी पूर्ण विचार करून तुला विचारतोय. अरे पण कसं शक्य आहे? तुला माहिती नाही का माझे लग्न झाले आहे ते? विराज तिच्याकडे शॉक होऊन पाहत असतो. तू खोटं बोलत आहे ना सायली? विराज तू डोक्यावर पडला आहेस का? मी का खोटं बोलू? माझं खरंच लग्न झालं आहे. अगं पण तू त्या दिवशी माझ्यासाठीच डान्स केलास ना? मला डोळ्याने इशारे करत होतीस, किस काय देत होतीस. अरे मूर्ख, तुझ्या शेजारी माझा नवरा बसलेला होता. मी सगळं काही त्याच्यासाठी करत होते, तुझ्यासाठी नाही. त्यांच्या दोघांमध्ये खूप भांडण होतं. त्यांचं भांडण बघून कॉलेजचे मुलं मुली जमा होतात आणि एक पिऊन दोघांना सरांच्या केबिनमध्ये घेऊन जातो. सरांनी त्यांचं ऐकून घेतलं आणि एकमेकांची माफी मागून पुन्हा हा प्रकार घडणार नाही याची दोघं पण काळजी घ्या. आणि हो, उद्या येताना घरातील आई किंवा बाबांना घेऊन या. केबिनच्या बाहेर आल्यावर दोघेही एकमेकांकडे रागात बघत होते. पूनम तिचा हात पकडून तिला घेऊन जाते आणि काय झालं ते सगळं विचारते. सायली पण तिला सगळं सांगते. पूनमला पण विराजचा राग येतो. त्या दोघी पण घरी निघून जातात. सायली घरी येऊन शांत बसलेली असते. तिचं लक्ष लागत नसतं. ती हॉस्पिटलला जायचा विचार करते. काही वेळातच हॉस्पिटलला पोहोचते. हॉस्पिटलमध्ये येऊन अभय आणि आदीला सांगते, कॉलेजमध्ये माझं एका मुलासोबत भांडण झालं. त्यासाठी आई किंवा बाबांना बोलवले आहे. अभयदा तुम्ही येणार का माझ्यासोबत? सायली मी आलो असतो, पण अर्जुनला राग येईल. तो म्हणेल नवरा असताना अभयला का घेऊन गेलीस? तोच आदी म्हणतो, अभय तू बरोबर बोलतोय, आणि सायली तू ना अर्जुनलाच घेऊन जा, तो सगळं नीट करेल. चल आता घरी जाऊया. आणि ते घरी येतात, फ्रेश होतात. सायली जेवण बनवते. सगळे जेवायला बसतात. आज सगळे शांतच असतात. नाहीतर आदी आणि सायलीचं काही ना काही गोष्टीवरून वाद चालूच असतात. जेवण झाल्यावर आदी, अभय आणि अर्जुन गार्डनमध्ये बसलेले असतात. सायली तिचं आवरून गार्डनमध्ये येते. तिला बघून अभय आणि आदी गालात हसत असतात. ती अर्जुनला म्हणते, अहो रूममध्ये येता का? मला तुमच्याशी कॉलेजबद्दल बोलायचं आहे. सायली बोल, तुला काय बोलायचे आहे? सायली त्याला सांगू लागते, मला एका मुलाने प्रपोज केले. त्याला माहिती नव्हतं माझं लग्न झालं आहे ते, आणि त्या कारणावरून आमच्यात भांडण झाले. तर सरांनी उद्या येताना आई किंवा बाबांना घेऊन कॉलेजमध्ये बोलावले आहे. तुम्ही येणार का माझ्यासोबत? अर्जुन तिला खोटं खोटं रागवतो आणि प्रेमाने मिठी मारत म्हणतो, काळजी करू नकोस, मी येईल तुझ्यासोबत कॉलेजमध्ये. तिला खूप आनंद होतो. ती आदी आणि अभयला टुकटुक करत तिच्या रूममध्ये निघून जाते. आदी आणि अभय अर्जुनला म्हणतात, सायली दिसायला खूप सुंदर आहे आणि त्यात तिचं लग्न झालं आहे हे तिच्याकडे बघून वाटत नाही. त्यामुळे कॉलेजमध्ये असे घडणारच, पण आपल्याला सायलीची काळजी घ्यायला पाहिजे. अर्जुन पण मान हलवून हो म्हणतो आणि सायलीकडे निघून जातो. खाली आल्यावर बघतो तर ती झोपून गेलेली होती. तिला जवळ घेऊन तो पण झोपून जातो. सकाळी अर्जुन आणि सायली त्यांचं आवरून कॉलेजमध्ये येतात. अर्जुन खूप हँडसम दिसत होता. काही वेळातच कॉलेजला पोहोचतात. कॉलेजच्या मुली तर भान हरपून अर्जुनला पाहत होत्या आणि सायली त्यांच्याकडे रागाने पाहत होती. अर्जुन आणि सायली सरांच्या केबिनच्या बाहेर उभे असतात. तोच विराज त्याच्या आईला घेऊन येतो. त्याला बघून सायली त्याला सांगते, बघ हा माझा नवरा आहे. विराज अर्जुनकडे पाहतो आणि खाली बघतो. तोच पिऊन येऊन सांगतो, तुम्हाला आत बोलवलं आहे. तसे ते चारही आतमध्ये जातात. सरांना आधीच माहिती असतं भांडण कशामुळे झालं आहे, म्हणून ते मुद्द्यावर येत विराजच्या आईला म्हणतात, तुम्ही तुमच्या मुलाला शिकवलं पाहिजे. कॉलेजमध्ये आपण शिकायला येतो, नाही की लग्न झालेल्या मुलींना प्रपोज करायला.
सरांचे बोलणे ऐकून विराजची आई त्याचा कान पकडते आणि म्हणते, तू घरी चल, तुला तर बघतेस मी. चल सॉरी म्हणत्यात आईला. विराज पण सायलीची माफी मागतो. सायली पण त्याला माफ करते आणि ते सरांच्या केबिनच्या बाहेर येतात. विराज जात असतोच की अर्जुन त्याला आवाज देतो. त्याच्या आवाजाने विराज थांबतो. अर्जुन त्याच्याजवळ येतो आणि त्याला प्रेमाने समजावतो. म्हणतो, ती सुंदर परी फक्त माझी आहे. मान्य आहे तुला माहिती नव्हतं तिचं लग्न झालं आहे, पण आता माहिती पडलं तर तिच्यापासून लांब राहा. आज जी चूक तू केली ती पुन्हा होणार नाही याची काळजी घे, ओके. विराज पण अर्जुनला सॉरी बोलतो आणि अशी चूक पुन्हा नाही होणार. दोघेही हसतात. अर्जुन सायलीजवळ येतो. तिचा हात पकडून तिला घेऊन जातो. त्याने आज बाईक आणलेली असते. ते दोघं मस्त लॉंग ड्राईव्हसाठी जातात. सायली अर्जुनला चिकटून बसलेली असते. रस्त्याच्या कडेला एक शांत जागा असते. तिथे जाऊन बसतात. सायली अर्जुनच्या खांद्यावर डोकं ठेवून बसलेली असते. अर्जुनने तिचा हात त्याच्या हातात पकडलेला असतो आणि गप्पा मारत असतात. सायली, मला कधीकधी तुझं खूप नवल वाटतं. कधीकधी रडत असते. आता वेळ आली तर भांडण पण करून आलीस. असे बदल कसे होतात ग तुझ्यात? त्याचं बोलणं ऐकून सायली हसते. तो तिच्या कपाळावर किस करत म्हणतो, येत्या वर्षात आपल्या मुलांच्या कंप्लेंट स्कूलमधून येतील, पण इथे त्याच्या आईंच्याच कंप्लेंट कॉलेजमधून येत आहे याचंच मला खूप आश्चर्य वाटतं. सायली त्याला खोटं खोटं मारत हसते. अर्जुन तिचे दोन्ही हात पकडतो आणि तिच्या ओठांवर किस करत म्हणतो, आय लव्ह यू बायको. ती पण त्याला मिठी मारत म्हणते, आय लव्ह यू टू अहो. काही वेळ ते तिथे घालवतात आणि घरी यायला निघतात. अर्जुन सायलीला आईस्क्रीम घेऊन देतो. सायली मस्त गाडीवर बसून आईस्क्रीम खात असते. काही वेळाने घरी पोहोचतात. असेच दिवसामागून दिवस जात होते. सगळे कामांमध्ये व्यस्त असतात. सायली आणि अर्जुनचे प्रेम तर दिवसेंदिवस बहरत चालले होते. ती घर कॉलेज सांभाळून आदी आणि अभयच्या हॉस्पिटलमध्ये पण जात होती. अभयला कॉल येतो तसा अभय निघून जातो. काही वेळातच त्याच्या मित्राच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. त्याच्या मित्राच्या हॉस्पिटलमध्ये एका पेशंटच्या बाबतीत काहीतरी इमर्जन्सी असते म्हणून अभयला बोलवलं होतं. अभय येताच डॉक्टर सुजय त्याची टीम सोबत ओळख करून देतो. त्या टीममधील एक डॉक्टर मुलगी अभयकडे एकटक पाहत असते. ती म्हणजे डॉक्टर श्वेता. दिसायला सुंदर पण आपल्या सायलीपेक्षा कमी आणि स्वभावामध्ये पण जमीन आसमानचा फरक. आणि आपला अभय पण अर्जुनसारखाच हँडसम आहे दिसायला. डॉक्टर सुजय श्वेताला आवाज देतात पण तिचं लक्ष नसतं, कारण ती तर डॉक्टर अभयला पाहण्यात गुंग असते. डॉक्टर सुजय पुन्हा आवाज देतात तशी ती भानावर येते. आज पूर्ण दिवस अभय हॉस्पिटलमध्येच राहून पेशंटला हँडल करणार असतो आणि श्वेता त्याला पाहण्यात. असाच दिवस निघून जातो. इकडे सायलीला हॉस्पिटलमधून घरी यायला उशीर होतो. सासूबाई चांगल्याच तापलेल्या असतात, कारण आज त्यांच्या ऑफिसमधील 5-6 लोक घरी आलेले असतात. घरात कोणीच दिसत नाही. ऑफिसमधील एक मॅडम विचारतात, तुमच्या सूनबाई दिसत नाही घरात? हो, ती येतच असेल हॉस्पिटलमधून. आईला सायलीचा राग येतो पण त्या शांत असतात. तोच सायली येते आणि पळत पळत किचनमध्ये जाते. आई तिला रागवत म्हणतात, रोज लवकर येतेस, आज कसा उशीर झाला यायला? आणि त्या किचनमधून बाहेर हॉलमध्ये येऊन बसतात. सायली सगळ्यांच्या चहा नाश्त्याचा बघते. तोच ऑफिसमधील दुसरी बाई म्हणते, नाश्ता मस्त बनवला आहेस. तू बनवलास का सायली? हो मावशी, मी बनवला. मस्त ग. मॅडम, तुमची सून मस्त आहे. सगळं काही तिच्या हाताने बनवते ना? तुम्ही ऑफिसमध्ये येताना जो टिफिन घेऊन येतात ते जेवण पण तिनेच बनवलेलं असतेस ना? आई हसून म्हणतात, हो, सगळं सायलीच बनवते. चांगलं आहे. आमच्या इथे 2 सूनबाई आहे, पण आमच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. आपली कामं आपल्याला स्वतःच करावी लागतात. त्या बाबतीत मॅडम तुम्ही लकी आहेत. तुम्हाला सायलीसारखी सून मिळाली. त्यांचं बोलणं ऐकून आईंना खूप आनंद झाला. आई पण सायलीची प्रशंसा करू लागल्या. हो, सायली सगळं करते, कधी कंटाळा करत नाही. तोच अभयचा विषय निघतो. अभयच्या लग्नाचा विचार करताय की नाही? हो, लग्नाचा विचार चालू आहे. अभयसाठी तर एखादी डॉक्टर मुलगीच बघावी लागेल. अर्जुन तर होऊन गेलं. म्हणजे सायलीचं अजून शिक्षण बाकी आहे आणि पुढे मुलं झाले की शिक्षण काही कंप्लीट होत नाही. ऑफिसमधील एक मॅडम, सायली अजून शिकत आहे, शिक्षण पूर्ण करणार नाही असे काय काय बोलत असते. सायलीला वाईट वाटते पण ती शांत असते. काही वेळाने ऑफिसमधील लोक निघून जातात. आईला पण सायलीचा राग आलेला असतो म्हणून तिला रागवून त्या पण रूममध्ये निघून जातात. अर्जुन पण आज नाराज असतो. ऑफिसमध्ये केसबद्दल त्याला काही कळत नाही म्हणून तो पण रागात घरी येतो.
फ्रेश होऊन त्याच्या रूममध्ये फेऱ्या मारत असतो. सायली कॉफी घेऊन येते. त्याला तसं बघून ती ट्रे टेबलवरती ठेवते आणि त्याच्यासमोर जाऊन उभी राहते. तो पण तिला बघता थांबतो. सायली त्याला घट्ट मिठी मारते. तो पण तिला घट्ट मिठी मारतो. दोघांना पण एकमेकांची खूप गरज असते. एकमेकांच्या मिठीत शांत उभे राहतात. ती बाजूला होत त्याच्या हातात कॉफीचा मग देत म्हणते, काय झालं? आज माझ्या नवऱ्याचं मूड चांगलं नाही वाटतं. अर्जुन हो म्हणतो. ही कॉफी प्या, बरं वाटेल. आणि ती स्वयंपाकाची तयारी करायला निघून जाते. सगळे जेवण करून आपापल्या रूममध्ये निघून जातात. सायली गार्डनमध्ये बसलेली असते. ती ताईला कॉल करते आणि सगळं सांगते. ताईसोबत बोलून तिचं मन हलकं होतं. बघ ना, आई पप्पांनी माझं लग्न लवकर केलं. मला पूर्ण शिक्षण पण कंप्लीट करू दिलं नाही. ताईने तिला काही गोष्टी सांगितल्या. ताईसोबत बोलून फोन ठेवते. नंतर ती तिच्या आईला कॉल करते आणि पुन्हा झालेला प्रकार सांगते. आई तिला सांगतात, तू घरातल्या सगळ्या लोकांची काळजी घेत जा. जास्त मस्ती करायची नाही. मोठ्यांसारखे वागायचा प्रयत्न कर. सायली पण हो म्हणते आणि फोन ठेवते. ती रूममध्ये येते. अर्जुन ऑफिसचं काम करत असतो. त्याच्याकडे बघून म्हणते, आज खूप काम आहे वाटतं तुम्हाला? हो सायली, मला खूप काम आहे आणि मी खूप थकलो आहे. काम करायची अजिबात इच्छा नाही आहे, पण करावं लागेल. पण तू माझ्या डोळ्यासमोर असली ना, मग मला फ्रेश वाटतं. आणि तो ओढून तिला मिठीत घेतो आणि झोपून जातो. सकाळी सायली लवकर उठून सगळं तयार करून बसलेली असते. घर पण एकदम टापटीप दिसत असतं. आधीसोबत मस्ती न करता चांगली बोलत होती. रोज आधीसोबत भांडण करणारी आज कशी शांत आहे याचाच विचार सगळे करत असतात. आज तिच्या वागण्यातला बदल बघून घरातील सगळ्यांना तिचं आश्चर्य वाटत असतं. अर्जुनला तर कळतच नाही सायली आज अशी का वागते आहे. तो नाश्ता करून सायलीला म्हणतो, बेडरूममध्ये येतेस का? माझं घड्याळ सापडत नाही आहे. हो आलेच. आणि ती अर्जुनच्या मागे जाऊ लागते. रूममध्ये येताच अर्जुन दरवाजा बंद करून तिला भिंतीला टेकवतो आणि विचारतो, आज माझ्या बच्च्याला काय झालं आहे? खूप शांत आहे, सगळ्यांशी प्रेमाने बोलत आहे आणि रोजपेक्षा आज जास्तच काळजी घेत आहेस. अर्जुन, मी रोज पण अशीच वागते. तुम्हाला आज का वेगळं वाटत आहे? नाही सायली, काहीतरी गडबड नक्की आहे. तुझा आणि आधीचा दिवस सकाळी भांडल्याशिवाय जात नाही आणि आज चक्क तू त्याच्यासोबत न भांडता प्रेमाने बोलत आहेस. हे कसं काय? ती त्याला बाजूला करत म्हणते, अर्जुन तुम्ही काहीही विचार करताय. आणि जायला लागते. अर्जुन तिला ओढून जवळ ओढतो आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवतो आणि ऑफिसला निघून जातो. आज पूर्ण दिवसात सायली तिच्या ताई आणि आईने सांगितल्याप्रमाणे वागत होती. संध्याकाळी पण तिने सगळ्यांच्या आवडीचं खायला बनवलेलं असतं. आता मात्र या तिघांना समजले होते, काहीतरी गडबड नक्की आहे. एवढा मस्तीखोरपणा करणारी एवढी शांत कशी असू शकते? शोधलं पाहिजे. कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.